भारतीय जनता पार्टीबरोबर केलेल्या युतीमध्ये श्री एकनाथ भोईर यांना आपल्या नगरसेवकपद गमवावं लागणार आहे। कारण युतीमध्ये ती जागा भारतीय जनता पार्टीकडे गेल्याने आता एकनाथ भोईर यांना नगरसेवक पदापासून वंचित राहावं लागणार आहे। मात्र असं जरी असलं तरी शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपण शिवसेनेचा प्रचार अत्यंत हिरिरीने करणार आहोत। त्याच पद्धतीने त्यांच्या पत्नी एकता एकनाथ भोईर यांना मात्र शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे एकता भोईर यांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी एकदिलाने प्रयत्न करू आणि शिवसेनेचं कार्य करत पुढे जाऊ, असं श्री एकनाथ भोईर यांनी म्हटलं आहे। शिवसेना भाजपाची हिंदुत्वाची युती ती टिकायला पाहिजे आणि म्हणून मी एक पाय मागे घेतला आणि एकनाथ भोईर यांना मी स्वीकारलं। तर ठीक आहे, मी माझी सुनबाईकर शिंदे साहेबांचाही मला फोन आला, आता सुद्धा साहेबांनी मला बोलून घेतलं आणि सांगितलं एकनाथ आपल्याला महाराष्ट्रामध्ये 29 ठिकाणी युती करायची आहे आणि ती युती काही ठिकाणी होणार, काही ठिकाणी होणार नाही, पण ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी मला थोडासा त्रास होईल। त्यामुळे पक्षप्रमुखाला आपल्या मुख्य नेत्याला त्रास होऊ नये किंबहुना त्याला वेदना होऊ नयेत म्हणून हे आपण स्वीकारलेलं हे आहे। परंतु मी तुमच्या बळावर स्वीकारलेलं आहे, त्यामुळे एकनाथ भोईर ही तुमची सून, तुमची मुलगी म्हणून तुम्हाला प्रचार करायचा आहे आणि एकनाथ भोईर सदैव तुमच्या बरोबर आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।